भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। वरचे जेवले नाही आहेत मला माहिती आहे, पण खालचे जेवले नाही आहेत, वरच्यांचा आवाज येत नाही आहे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्या या विशाल प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित असलेले, किंबहुना या सभागृहात उपस्थित असलेले, परंतु आता काही बैठका करतायत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी, सन्माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय भूपेंद्र यादवजी, माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय पीयूष गोयलजी, राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय आशिष शेलारजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, रावसाहेब पाटील दानवेजी, अशोकराव चव्हाणजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, विजयाताई रहाटकर, गिरीशजी महाजन, मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, मंगलप्रभात लोढाजी, सुरेश खाडेजी, विजयकुमार गावितजी, धीरज गाटेजी, राजेश पांडेजी, या ठिकाणी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता, पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम ही कार्यकारिणी या ठिकाणी पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये कार्यकारिणी होत असताना निश्चित गिरीश भाऊ बापट असतील, विश्वास गांगुर्डेजी असतील, आमच्या टिळकताई असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, असे अनेक आमचे नेते, कार्यकर्ते ज्यांनी जुन्या काळात, नवीन काळात भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि नजीकच्या वर्ष 2 वर्षात जे आपल्यासोबत राहिले नाहीत त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मी आठवण करतो आणि त्यांना आदरांजली देखील अर्पित करतो। आज खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात। महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं, वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात। या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो, पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेले आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे? आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे। आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो, कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे। आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो। आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो। संपर्क, संवाद आणि तपश्चर्या
याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो. आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे. आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं, या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे. एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 2013ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो. आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. आपल्याला कल्पना आहे, आपण 2014ची निवडणूक लढलो, 19ची लढलो, 24ची लढलो. 14च्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला. 19च्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि 24च्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती. आताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 2014ची जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं, आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो. ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. 4था जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो. आम्ही शिकलो. फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्ह खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, आपला जो काही पराभव या ठिकाणी झाला केवळ 0.3% झाला. म्हणजे 43.6%, 43.6% आपल्याला आणि 43.9% महाविकास आघाडीला. 0.3%मुळे आपल्या 17 जागा आणि त्यांच्या 31 जागा आल्या. मगाशीच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत, 12 जागा ज्या मात्र 3% कमी मतांनी त्या ठिकाणी पडल्या आहेत. 7 जागा अशा आहेत 2% कमी मतांनी पडल्या आहेत. 4 जागा अशा आहेत 1% देखील कमी मतांनी ज्या पडलेल्या आहेत. म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे, थोडी मेहनत. कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही, मेहनत केली, पण त्याच वेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही. या देशामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्षित काळाकरता दिलं होतं. ते आरक्षण संपलं, अटलजींचं सरकार होतं. अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. आज जे आरक्षण चाललेलं आहे, अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली. म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे. पण एक खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार, हे संविधान बदलणार, अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह
हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला। पण बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं। खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं, यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो। हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे। आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते। आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार। अरे महायुतीचे सोडा, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही। हा फुगा फुटला आहे आणि हा फुगा आता पुन्हा एकदा लावायची आहे। यांचा इतिहास काय आहे? यांचा इतिहास योजना बंद करण्याचा इतिहास आहे। मगाशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना यांनी बंद केल्या। जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, मेट्रो सारखी योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल, सगळ्या योजना यांनी बंद केल्या। बंधू भगिनींनो, आज पुन्हा एकदा आपल्या महायुतीच्या सरकारनं अशा योजना आणलेल्या आहेत की जनमानसाच्या मनामध्ये ज्या योजना घर करतील अशा योजनांची सुरुवात आपण केली आहे। आपल्याला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना, ही मदतीची योजना नाही आहे। ज्या आमच्या मातृशक्तीने, ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास 3.5 कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे। हे किती नाटकी लोक आहेत बघा, लबाड आहेत, लबाड। सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू, सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही, सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे, आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांचंच, आणि हेच लाडकी बहीण योजना, आणि खाली स्वतःचं पोस्टर लावून फिरतात। हा कोर्टात पण चालले, योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले, आणि पोस्टर मात्र स्वतःचं लावतात। पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, अरे तुम्ही सांगा ना, आपली योजना आहे, आपल्या सरकारची योजना आहे, आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे। त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत, आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत। त्यामुळे महिलांनाही सांगा, हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेतायत, हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत। त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका। चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत, यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत, त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत, आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे। आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे। मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन, आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे आपलं सरकार आहे, या सरकारमध्ये आमच्या मुलींना 100% मुलींना उच्च शिक्षणात 100% फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं। खाजगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती 100% फी आता राज्य सरकार भरणार आहे। माझ्या लहान मुलींना, बहिणींना आता कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून 1 पैसा लागणार नाही, अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे।
आमच्या गृहिणींकरता 3 सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे. खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात. म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या. 2013 सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या. त्यावेळी हे चूप बसतात. पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही. मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये. बघा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो. त्यांना खोटं बोलायचं आहे, तुम्हाला खरं बोलायचं आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उतरले पाहिजेत. आज बघा, शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली, यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही. आणि लगेच यांनी विचारलं, मग काय तुम्ही जुने बिल देणार का? मग त्याचं काय होणार? मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं, अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का? तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का? कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही, कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच. आणि मला सांगितलं पाहिजे, आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाहीये, योजना तयार केली. या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यातल्या 9,000 मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे, जे 18 महिन्यात पूर्ण होईल. पुढच्या 3 महिन्यात उरलेल्या 7,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतोय. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे. आज जी 7 रुपयाला वीज पडते ती आम्हाला 2 रुपये 80 पैशाला पडणार आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतोय, आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत. आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. आज आमच्या मंगलजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली. 10 लाख युवकांना प्रशिक्षणाकरता त्या ठिकाणी स्टायपंड आपण देणार आहोत. म्हणजे कुठल्याही आस्थापनेने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा 10,000 रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही. आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच परमनंट नोकरी मिळेल, नाहीतर दुसरीकडे मिळेल, किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, योजना अनेक आहेत, पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही, आम्ही रोज सांगणार नाही, प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे. जो भेटेल त्याला, अगदी लोक वैतागले तरी चालतील, लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना आहे हे सांगा, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा. कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते. आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही. आणि चांगलं जे असतं, सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही. सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो, नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात. आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे
मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे. मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो. बघा, ज्यावेळी हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता, आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल, काही लोक, काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते. एक लक्षात घ्या, हे छोटं षडयंत्र नाही आहे. ही या 4-5-10 लोकांची अवकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील. याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे. आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोटं पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं. हे काही मुठभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे. याच्या मागे त्या शक्ती आहेत, ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे, ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल. ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही, अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत. आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे. हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे. आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो, ठीक आहे, त्यांनी त्यावेळी केलं, आम्ही बेसावध होतो, पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे. आता चिंता करण्याचं कारण नाही आहे. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो. पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे, पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत, पदाधिकारी किती आहेत? म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील. असं आपल्यापैकी प्रत्येकाने रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल, एक पोस्ट. पण दुर्दैवाने, आणि परत मोकळ्यापणाने बोलतो, मला माफ करा, आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही. आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा. अरे बाबांनो, लक्षात घ्या, लढाई जमिनीवर लढतोय आपण, पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे, त्याच सोबत ही व्हर्च्युअल झाली आहे. तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे. त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल. ती करतोच, श्रम आहेतच, पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर गांभीर्याने घेतलं तर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतं. आज खरं म्हणजे राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे. अनेक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत. खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहायला पाहिजे. समाज जर असा दुफळीत राहिला, एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान 3 पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो, काय नेमकं आम्ही करतो, याचा देखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. माझा सवाल आहे, आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? 1982 साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत, आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते
तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते 1982 साली. 1982 सालापासनं 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकारं आली, त्यातली जास्तीत जास्त सरकारं एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती. 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे. अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे. पण आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. हो, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात 3 वेळा केस लागली, सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं. पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं. त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदेजींचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आम्ही पुन्हा मराठा समाजाला 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं. आज भरती चाललेली आहे. पोलीस भरतीमध्ये आपण बघा, हजारो तरुण आता मराठा समाजाचे त्यांची भरती झाली आहे. हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे. हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललं आहे, आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करेन. अरे आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याला आम्ही निधी दिला. आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो. या महामंडळाने 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात, म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही IAS झालो. मला आनंद होतो, आम्हाला सगळ्यांना आनंद होतो, कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं. पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही आहे. पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे. आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही सांगा की मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा. चित भी मेरी, पड भी मेरी, खरा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा. या ठिकाणी मराठ्यांनाही वेडं करायचं, OBCंनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं. अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे, आम्ही घाबरत नाही. आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडे म्हणा, हा समोर आळावाच लागेल. आणि हा जर आला नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या निवडणुकीमध्ये जसा एक फेक नरेटिव्ह आपल्या समोर आला, तसंच एक वेगळ्या प्रकारचं कन्सॉलिडेशन देखील आपल्या समोर आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने कधी जाती धर्माचा विचार केला नाही. आमचं जे हिंदुत्व आहे हे व्यापक हिंदुत्व आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही पूजा पद्धतीला स्थान आहे. भारतीय जनता पक्षाने जे हिंदुत्व मांडलं याच्यामध्ये
आम्ही कधीही कुणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे. या भूमीला जो आपली जन्मभूमी मानतो, कर्मभूमी मानतो आणि या देशाची मानक, मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही मानक जो आपली मानक मांडतो, असा कुठलाही व्यक्ती, जात असो, धर्म असो, पूजा पद्धती असो, तो कुठेही त्या ठिकाणी पूजा करणारा असो, असा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पण त्याच वेळी या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. काल परवा विशाळगडाची घटना झाल्यानंतर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. आज संसदेमध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा. हे खपवून घेणार आहोत? खपवून घ्यायचं? आमचा संकुचित विचार नाही आहे, पण आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला, जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला, त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला. अरे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात भेद केला नाही, पण त्याच वेळी त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही, तोपर्यंत मोगली आक्रमकांकडनं मी माझ्या रयतेला वाचवू शकणार नाही. या ठिकाणी खोटं बोलून स्वतःच्या मनाची समजूत तुम्ही काढू शकता, पण सत्य हे स्वीकारावं लागतं. आणि पुन्हा एकदा जे आम्हाला धुळ्याच्या लोकसभेत पाहायला मिळालं, जे आम्हाला वेगवेगळ्या लोकसभेत पाहायला मिळालं, आज जागे झाला नाहीत ना, उद्या जागा होण्याची संधी पण मिळणार नाही. आणि मी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो, आपल्या हिंदुत्वाबद्दल कोणालाही अपराध बोध ठेवण्याची आवश्यकता नाहीये. हो, आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत. आणि हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे. या देशाने, या हिंदूंनी दाखवून दिलं, जगभरातनं ज्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलं, त्या सगळ्यांना जागा देणारा हाच हिंदुस्थान होता. आज ते सगळे या देशामध्ये गुण्या गोविंदाने राहतात. अरे पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज या हिंदुस्थानात अधिक चांगल्या प्रकारे राहतोय, कारण या ठिकाणच्या हिंदू समाजाने कधीच भेदभाव केला नाही. पण याचा अर्थ आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर ते देखील या ठिकाणी सहन केलं जाणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभू श्रीराम ज्यावेळेस लढत होते, एक वेळ अशी आली रावणाचा निपात होतच नव्हता, पण प्रभू श्रीरामांनी रणांगण सोडलं नाही, ते प्रयत्न करत राहिले. आणि शेवटी बिभीषणाने खरी गोम सांगितली, रावणाच्या नाभीमध्ये बाण मारा, रावणाचा निपात होईल. आजचा रावण कोण आहे? आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे. त्याच्या बेंबीत बाण मारला की पुन्हा सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी परत येऊ. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, फार कमी 2 लाख मतांचा फरक आहे. 2 लाख. अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना, त्याच दिवशी वाढले. ज्या दिवशी यांचा फेक नरेटिव्ह सांगितला, त्याच दिवशी त्याच्या चौपट मतं आपले त्या ठिकाणी वाढली आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे मला मोहत असल्यामुळे एक कविता मी या ठिकाणी आणली आहे, जी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं आयुष्याला उत्तर देणारा कार्यकर्ता
हा आज आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. अरे मोदीजींनी जो भारत तयार केला आहे हा मागे वळून पाहणारा भारत नाही आहे. हा 5 ट्रिलियन इकॉनॉमी पूर्ण करतोय, हा 7 ट्रिलियन इकॉनॉमी कडे चाललाय. 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर काढलेला आहे. हा भारत कोणी या ठिकाणी थांबवू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून आज कार्यकर्त्यांकडनं माझी एकच अपेक्षा आहे. बघा, थोडं मनमोकळं बोलतो, आपली देखील अनेक वेळा कुजबूज होते, ती काही चूक नाही आहे. नवे जुने असा वाद होतो, तो थोडा बहुत होत असतो. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, हा पक्ष का घडला. या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे 90% कार्यकर्ते असे आहेत, 90%, ज्यांना हे माहिती आहे आम्हाला जीवनामध्ये काहीच मिळणार नाही, तरी ते काम करतात. कारण ते व्यक्तीकरता काम करत नाहीत, ते विचारांकरता काम करतात. ते व्यक्तीकरता काम करत नाहीत, ते विचारांकरता काम करतात. बघा, छत्रपती शिवरायांच्या विचारांना आपण सगळे मानतो. आणि महाराजांनी कधी एक पाऊल पुढे टाकलं, कधी एक पाऊल मागे घेतलं, कधी मान, कधी अपमान, कधी तह, कधी सलगी, सगळ्या गोष्टी केल्या. पण ध्येय एकच होतं. काय ध्येय होतं? हिंदवी स्वराज्याची स्थापना. हे एकच ध्येय होतं. आज आपण देखील अनेक गोष्टी केल्या आहेत. वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं, वेगवेगळे मित्र सोबत जोडले. काहींना आवडलं असेल, काहींना आवडलं नसेल, पण लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ सत्ता मिळवणं एवढा आपला उद्देश नव्हता. या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता, या महाराष्ट्रामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असताना अत्याचार होत होता, त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं. आणि परिवर्तन घडवताना बाळासाहेब ठाकरे, सद्य हिंदू हृदय सम्राट, यांच्या विचारांवर चालणारे, खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे एकनाथराव शिंदेजी यांना आपण सोबत घेतलं. नंतरच्या काळामध्ये अजितदादांना देखील आपण सोबत घेतलं. हे खरं आहे, त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला. त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची. पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी 2 पावलं पुढे टाकावे लागतात, कधी 2 पावलं मागे टाकावे लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीसला सागर बंगला मिळाला किंवा तो मिळावा याकरता हे सरकार आपण आणलेलं नाही आहे. तर माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहेत, त्या त्यांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे. म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आहे. आणि म्हणून आपल्या मनामधले किंतु परंतु काढून टाका. मला रोज 100 SMS येतात आणि इतके सल्ले देतात लोक. जो काम करतो त्यांनी सल्ला दिला पाहिजे, त्याला तो अधिकार आहे. पण अलीकडच्या काळात सल्ले देणारे वाढले आहेत. काम करणाऱ्यांपेक्षा सल्ले 2च गट आहेत, 2 वेगवेगळे आहेत. काही लोक फक्त सल्लेच देतात आणि काही लोक कामच करतात. सल्ले जरूर द्या, पण सल्ला देत असताना आपण काय करतोय. सगळं नेत्यांनी करावं असं नाही आणि सगळं कार्यकर्त्यांनी करावं असं देखील नाही. आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं या ठिकाणी समोर यावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आमच्याकडनं काही चुका घडल्या असतील, असू शकतात, काही चुका निश्चितपणे झाल्या असतील, त्या चुका तुम्ही पोटात घातल्या पाहिजेत. कारण आम्हीही तुमच्यासारखे कार्यकर्ते आहोत. हे पद मिळालं म्हणून आम्ही मोठे नाही झालो, आम्ही पण कार्यकर्ते आहोत. पण नुसत्या चर्चा करायच्या, नुसतं त्या ठिकाणी निगेटिव्ह बोलायचं, असा जो कारभार काही लोक करतात, त्यांना हात जोडून विनंती आहे, जे लोक निष्ठेने काम करतायत किमान त्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करू नका. आजही हा पक्ष निष्ठावंतांच्या भरोशावर उभा आहे, जे निष्ठेने उभे आहेत, जे कुठल्याही परिस्थितीत पक्षासोबत उभे आहेत.
अशा लोकांच्या भरोश्यावर उभा आहे. आणि मी तर सांगतो, एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्याचा फायदा काय असतो माहिती आहे? खरा पक्षासोबत कोण आहे हे आपल्याला त्यातनं समजतं. जेव्हा जिंकतो तेव्हा सगळे सोबत असतात, पण एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्या की मग अनेकांचं जे वागणं असतं त्यातनं खरा पक्षाचा कोण आणि कोण नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपल्या सगळ्यांना एकजुटीनं सामोरं जायचं आहे. आत्मविश्वास ठेवा. या ठिकाणी जर आपण विपरीत परिस्थितीमध्ये, फेक नरेटिव्हमध्ये, ज्या ठिकाणी आपल्या लक्षातच आलं नाही की असा नरेटिव्ह आहे, अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी केवळ 2 लाख मतांनी फक्त मागे आहोत. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आपण मागच्या निवडणुकांमध्ये भाजप म्हणून या ठिकाणी 1.5 कोटी मतं सातत्याने घेत आलो आहे. यावेळी 1.25 कोटी मतं आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि महायुती म्हणून अधिक. अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार? मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका. हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका. आज हा प्रश्न आपल्या समोर नाही. आपल्या समोर एकच लक्ष्य आहे. ज्याप्रमाणे अर्जुनासमोर माशाचा डोळा एकमेव लक्ष्य होतं, तसं आपलं एकच लक्ष्य आहे, पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपलं सरकार स्थापन करणं. आणि त्याकरता वाटेल ती किंमत कार्यकर्ता मोजायला तयार आहे. अशा मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तरच मला असं वाटतं की ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू शकू. आणि म्हणून एक भक्कम संकल्प घेऊन आपल्याला जायचं आहे. मी शेवटी एवढंच सांगतो, लहरों को साहिल की दरकार नहीं होती, लहरों को साहिल की दरकार नहीं होती. हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती. जलते हुए चिराग ने आंधियों से कहा, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. आपण जिंकणार ही मानसिकता घेऊन जा. या ठिकाणी आजचा दिवस लिहून घ्या. आज या ठिकाणून मी घोषणा करतोय, तुमचा प्रतिनिधी म्हणून, भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन करून दाखवू. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.